नमस्ते. शाळा ही ना प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक मोठं श्रद्धास्थान असतं. आज मी तुमच्यासाठी जी पेंटिंग घेऊन आली आहे आणि जी कविता घेऊन आली आहे ती शाळेशी संबंधित आहे. माझी शाळा 100 वर्ष झाली. माझ्या शाळेला वाईची कन्या शाळा, भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या छायेमध्ये वाढलेली, फोफावलेली माझी कन्या. 100व्या वाढदिवसाचे जे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये बरोबर वर्षापूर्वी 9 नोव्हेंबरला एक कार्यक्रम झाला. स्मृतिदिन होता अण्णांचा तो, आणि त्या दिवशी एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करण्याची मला सुवर्ण संधी मिळाली. आजपर्यंत खूप डेमॉन्स्ट्रेशन्स केली मी, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स, पण हे जे डेमॉन्स्ट्रेशन होतं ते अण्णांच्या व्यक्तिचित्राचं होतं. थोडंसं दडपण होतं मनावरती आणि वेळसुद्धा खूप कमी दिला गेला होता. हार्डली 5-10 मिनिटामध्ये मला त्यांचं रेखाचित्र रेखाटायचं होतं. आणि मुलींचा वेगळाच उत्साह होता. माहेरवाशिणी सगळ्या इतक्या एन्जॉयमेंटच्या मूडमध्ये होत्या आणि त्या ह्याच्यात एवढं ते भारदस्त व्यक्तिमत्वाचं चित्र साकारणं माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. पण मी ते केलं आणि खूप समाधान वाटलं मला. माझ्या सगळ्या जुन्या ज्या शिक्षिका आहेत त्यांच्याकडून पाठोपडली गेली आणि असं वाटलंच नव्हतं की 50 वर्षानंतर आपण वयाची 60-65 ओलांडल्यानंतर आपल्या जुन्या शिक्षकांना, आपल्या वर्गमैत्रिणींना, आपल्या शाळेला पुन्हा भेट देऊ आणि असा काही सुवर्णयोग त्यावेळी येईल. तर ते चित्र मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आमच्या माजी विद्यार्थिनी संघाचं जी स्मरणिका प्रकाशित झाली त्याच दरम्यान, तर त्याच्यासाठी मी काही कविता स्मरणिकेसाठी केल्या होत्या. त्या कवितांपैकीच गुलमोहर नावाची कविता मी तुमच्यासाठी सादर करते. शाळेच्या त्या भिंतीपाशी चुटुक बहरला गुलमोहर तो, खुणावतो मज पुन्हा एकदा, जवळी बसावे मजेत क्षणभर. या सखयांनो डबे घेऊनी, अंगत पंगत गंमत करूया, सावलीत त्या फुले वेचूया, पुस्तक उघडून पाठही पडूया. आपुली शाळा आपुला परिसर, आठवणींचा आला गहिवर, फुलण्याचे ते दिवस कोवळे, संपून गेले असेच सत्वर. शाळेच्या त्या भिंतीपाशी चुटुक बहरला गुलमोहर तो, खुणावतो मज पुन्हा एकदा, जवळी बसावे मजेत क्षणभर. आज उजळणी बाळपणीची, तुझी न माझी आणि सर्वांची, शब्द पाळूया जपत राहूया, आठवणींचा ठेवा सुंदर, ऋणानुबंध हे अतूट अक्षर, जगूया त्यांना पुन्हा पळभर. शाळेच्या त्या भिंतीपाशी चुटुक बहरला गुलमोहर तो, खुणावतो मज पुन्हा एकदा, जवळी बसावे मजेत क्षणभर, जवळी बसावे मजेत क्षणभर. धन्यवाद.